रोटी घर सदस्य व्यक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिवस 16 ऑक्टोबर 2025 गुरुवार। रूत, तुझे काम परमेश्वर एदो आणि इस्रायलची देव परमेश्वर ज्याचे पंखाखाली तू आश्रय घेतला आहेस तो तुला पूर्ण प्रतिफल देवो। रूत 2 अध्याय 12 वचन। आज आपण विश्वासातील एक प्रेमळ भगिनी रूत हिला भेटणार आहोत। रूत या नावाचे अर्थ आहे मैत्री किंवा सगळ्याचारिणी। ती मोवाबी स्त्री होती, इस्रायलची वारशाबागेर जन्मलेली। मोवाब लोक लोटाच्या त्यांची कन्यासोबतच्या अनैतिक संबंधातून उत्पन्न झाले असल्यामुळे देवाने त्यांच्याविषयी आपला अप्रसन्नता व्यक्त केली होती। दुष्काळाच्या काळात रूतने एलिमेलेक आणि नोअमच्या कुटुंबात विवाह केला, जे मोवाबमध्ये स्थलांतरित झाले होते। पण तिचा नवरा, त्यांचा भाऊ आणि सासरा हे दोघेही मरण पावले तरीसुद्धा रूतने मोवाबसोबत इस्रायल देशात परत जाण्याचा निर्णय घेतला आणि इस्रायलच्या देवावर विश्वास ठेवला। अब्राहमप्रमाणेच तिने आपला देश, आपली जात आणि नातेवाईक मागे सोडले आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला। परिणामी तिचे जीवन रिकामेपणातून पूर्णतेकडे, दुःखातून स्तुतीकडे वळले। जीवनाच्या वळणावर तिने योग्य निर्णय घेतला। तिने जगाची इच्छा न मानता देवाला निवडले, जो पित्या विना असणाऱ्याचा पिता आणि विधवांचा रक्षक आहे। तिने नोअमीला म्हटले, तू मला सोडून दे असे सांगू नकोस। तू जिथे जाशील तिथे मी जाईन, तू जिथे राहशील तिथे मी राहीन। तुझे लोक माझे लोक, तुझा देव माझे देव। तू जिथे मरेल तिथे मी मरेन आणि तिथेच मला पुरले जावो। मृत्यूघरीच काहीही आपल्याला वेगळे करू नये। जर तसे झाले नाही तर परमेश्वर मला तसे आणि त्याहून अधिक करा। रूत 1 अध्याय 16 वचन ते 17 वचन। येशूच्या शिष्याने त्यांचे अनुसरण केले म्हणून ते प्रेषित झाले। येशू म्हणाला, जो कोणी माझ्या मागे यावयाचे इच्छितो त्याने स्वतःला नाकारणे, आपले क्रूस उचलणे आणि माझ्या मागे येणे आवश्यक आहे। आणि प्रकटीकरण ग्रंथात लिहिले आहे की जे मोशेसोबत सियोन पर्वतावर उभे आहेत ते तेच आहेत जे मेसाचे जिथे जिथे तो जाते तिथे तिथे अनुसरण करतात। प्रकटीकरण 14 अध्याय वचन 4। रूतने जसा परमेश्वराची आणि नोअमीचा पाठपुरावा केला तसा तिचा जीवन प्रवास स्थिर झाला। देवाने स्वतः तिचे बोआजसोबत लग्न ठरवले। त्यांची पोटी ओबेदचा जन्म झाला, तो येसायाचा पिता आणि दाविदाचा आजोबा झाला। रूत अध्याय 4 22 वचन। आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म दाविदाच्या वंशात झाला। प्रिय देवाचे लेकरा, आपणही विश्वासणारे म्हणून रूतप्रमाणेच संपूर्ण अंतःकरणाने परमेश्वर अनुसरण करूया। आगामी ध्यानवचन, कारण तू माझी मदत झाली आहेस म्हणून तुझ्या पंखाची सावलीत मी आनंद मानेन। स्तोत्र 63 अध्याय 7 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी येसाया 47 अध्याय 48 अध्याय 49 अध्याय, सायंकाळी 1 थिस्सलुनीकन्स अध्याय 4। धन्यवाद।